सगुण साकार अवस्था तो धारण करतो, पण कार्यकाळ भाव संबंध असल्याशिवाय तो
आकारला येत नाही. तुकोबराय स्पष्ट बोलतात, नाही आनंद अशी जोड सांगता गोष्टीला गती गोड आलासी आकारा आमुची आकारा तुका म्हणे भिडा भक्तीच्या. या प्रमाणामध्ये दोन गोष्टीला अंतर्लय करा, या अभंगामध्ये प्रवेश करत असतो. आलासी आकारा आमुची आकारा म्हणजे आमच्यासारख्या मृत्यू लोकांमध्ये आकारला येत नाही, पण आमच्याकरता मृत्यू लोकांमध्ये आकारला येत असताना कार्यक्रम भाव संबंध आम्ही काय करतो जेणेकरून तुला यावं लागतं. त्याला खेचून आणण्याचं सामर्थ्य ज्या भक्तीमध्ये आहे. तुकामध्ये भिडा भक्तीच्या सामर्थ्यावर त्या परमात्म्याला आकार धारण करावा लागतो. तेवढं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये आहे. पण भक्ती इतकी सोपी नाही, सुलभ नाही. पण भक्ती एक कठीण सुळावरी पोळी निवडी तो बळी विरा आणि शूर आहे. नुसता बळी नाही तर तो शूर आहे. इकडे काही वेळेला दुसरं प्रमाण असं प्राप्त करून दिलं. भक्ती सोपी आहे, सुलभ आहे. भक्तीपंत बहु सोपं, मला भक्तीचा मार्ग सोपा आहे असं काही नाही. दोन्ही पद्धतीनं संत महात्म्यांनी त्या भक्तीचं स्वरूप तुम्हाला मला प्राप्त करून दिलेलं आहे. कधी कधी ती भक्ती सोपी वाटते, सुलभी वाटते, पण ती भक्ती कठीण आहे. सुळावरची कोडी कठीण आहे, सोपी नाही ती भक्ती. जसं एक प्रमाण महाराजांनी प्राप्त करून दिलं. नामसंकीर्तन साधन पाहिजे होते. इतर तर अजिबात काही लक्ष देऊ नका, काही होत नाही. अजिबात शेजारी कुणी जरी कुठलं काहीतरी बोललं तर लक्ष देऊन लागलं. कारण उद्धार करून घेण्याकरता फक्त 7 दिवस आहेत तुमच्या वाट्यात. किती दिवस आहे? 7 दिवस आहे. सप्ताह संपल्यानंतर वर्षभरात पुन्हा कीर्तन असतं. उद्धार करून घ्यायचं असेल तर दररोज कलिहरी कीर्तनात रामनवमी झाली, भातांची जोडली की पुन्हा पुढच्या वर्षीच पारायण. काही नसतं. त्यामुळे लक्ष कुठेही असता कामा नये. अजिबात नाही. कीर्तनामध्ये काही होत नाही, मला प्राण जात नाही, जीव जात नाही. त्या भक्तीचं स्वरूप फार वेगळं आहे. तुकोबरायचं प्रमाण नामाचं कीर्तन साधन पैसे होते. साधन सोपं आहे, सुलभ आहे. वासुदेव प्रकरणामध्ये तुकोबरायांनी फार सिद्धांत मांडला. आपल्या जीवनाचा शेवट जर करून घ्यायचा असेल, पण केवळ जीवनाचा शेवट नाही, जन्म मृत्यूच्या एरजाईचा शेवट जर आमचा करून घ्यायचा असेल आणि तोही गोड करून घ्यायचा असेल, तो असा तसा नाही, गोडच झाला पाहिजे. तो करून घ्यायचा असेल त्याच्याकरता ही संधी आहे. कोणती संधी? मनुष्य देह मी मला शरीर तुम्हाला मला मिळाले आणि मनुष्य देहाच्या माध्यमामधून आम्ही आमच्या जीवनाचा यथार्थ जीवन महाराजांनी जगू शकतो. तसं महाराजांचं प्रमाण आहे. जन्मा आल्याचे सार्थक इथपर्यंत आम्ही होऊ शकतो. त्या जन्माची सार्थकता पुन्हा मृत्यू लोकांच्या जन्माला यायचंच नाही. पण याच्याकरता काय सांगितलं? सोपा आहे, सुलभ मार्ग दिला. राम राम दोन्ही अक्षर सुलभानी सोपानी जागा मागील प्राणी शेवटची गोडतेची खरी. महाराज म्हणतात तुमचा शेवट आणि तोही गोड झाला पाहिजे, वाईट होता कामा नये. तो व्हायचा असेल सुलभ आणि सोपं साधन आहे आणि ते साधन कोणतं आहे? नाम संकीर्तन साधन. हा भक्तीचा सुलभ मार्ग आहे. पण परत तुकोबरांनी शेवट तेच प्रमाण पुन्हा प्राप्त करून दिलं. सोपे शब्दाची दुरुस्ती करत असताना तुका म्हणे सोपे आहे सर्वांना. सगळ्यांच्या पेक्षा ते साधन सोपं आहे, सुलभ आहे. कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, योग मार्ग असेल, सगळ्या साधनांच्या मध्ये श्रेष्ठ साधन जर कोणत्या तर नामसंकीर्तन साधन सोपं आहे, सुलभ आहे. गेले 2 दिवस या विषयावर विचार चालू आहे. पहिल्या दिवशी नाम साराचे बरोबर साराचा विचार म्हणजे सार शब्द त्याच्यामध्ये म्हणजे मी तिथं असतो ते लक्षित आहे मला. नामाचा विषय पहिल्या दिवशी झाला, दुसऱ्या दिवशी तोच विषय. मला त्याच्यावर जास्त भर मानतो, त्या विचार जास्त करायचा विषय. सुलभ साधन आहे. कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग मार्ग दुस्तर आहे. ज्ञान मार्गाने अभिमान प्राप्त होतो अंतःकरणामध्ये. नित्यानित्याने अभिमान वाढतो. तपाशिवाय भगवंताची प्राप्ती प्राप्त होत नाही. त्या परमात्म्याला आकारला आणण्याकरता तप करावं लागतं. तपाशिवाय तो आकारला येत नाही. म्हणून प्रमाण फार सुंदर आहे. तपे दैवत विद्यापीठ. ते दैवत प्राप्त होत नाही तप दिल्याशिवाय. काया वाचा मनाने त्या परमात्म्याला शरण लावावं लागतं. भक्तीचा कसाला उतरावं लागतं तर तो आकारला येतो. तसा आकारला येत नाही.
पण दत्तात्रयांचा अवतार होण्याकरता भक्ती कशाला लागली कुणाची, अनुसयाची भक्ती कशाला लागली. पण त्या अनुसयाचा विचार जर केला तर अनुसया शब्दाचा अर्थ मुळात असा आहे अनअसूया. अन म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष. जिच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या कुठल्याही स्त्रीच्या बद्दल अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होत नाही तिला अनअसूया म्हणतात. तिचा अपभ्रम झाला अनुसया, नाव खरं काय अनअसूया. ती भक्तीला कशाला उतरली म्हणत तेव्हा तिच्या पोटी भगवान दत्तात्रय यांचा अवतार झाला. ब्रह्मा विष्णू महेश तिघजण अवतार झाले. सत्वगुण रजगुण तमगुण त्रिगुणात्मक परमात्मा मुक्तलोकात अवतार झाला. आई वडिलांची सेवा केली म्हणून भक्त पुंडलिक रायाची भक्ती कशाला लागली. पांडुरंग परमात्मा पुंडलिका करता मृत्यूलोकामध्ये अवतार. तो हा पुंडलिकासाठी आला वारंवार त्याचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे. केवळ पुंडलिक राया करता आलाय असंही मला म्हणायचं नाही. महाराजांचं प्रमाण तसं आहे, मूळ कारण त्याच्याकरता पण तो पुंडलिका करता आला हे तो करायला तो वाक्य आहे, महाराजांचं प्रमाण आहे म्हणून ते बोलतो. त्या परमात्म्याला अवतरत या शब्दाचा अर्थ असा प्राप्त होतो, एका उंच पदावर असणाऱ्या परमात्म्याला त्या पदावर खाली उतरवणं म्हणजे अवताराला गेलं असतं. परशुराम अवतार संपला आणि राम अवतार जेव्हा सुरू होतो तेव्हा तो परशुराम अवतार संपताना तो मूळ पदावर जाऊन पोहोचला. मूळ पदावर गेल्यानंतर आता कुठलाही अवतार नाही, त्या पदावर तो पोहोचलेला आहे. पण ब्रह्म या पदावर पोहोचलाय, पण तिथून पुन्हा खाली यावं लागलं. त्या पद म्हणजे अत्यंत श्रेष्ठ परम पद आहे, त्या पदावर पोहोचलेला आहे. पण पुन्हा भक्ताचा उद्धार करण्याकरता, दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता सत्य करावया दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता सोपं करण्याकरता सांगून अवघड सांगत नाही. बोलीला वाल्मिक तैसाच करीन वर्तोनी दागिन नामामुनी. नामदोऱ्याचं प्रमाण आहे. नामदोऱ्या म्हटले बोलीला वाल्मिक तैसाची करीन. हे कोण बोलत? बोलीला वाल्मिक तैसाची करीन कोण बोलत हे वाक्य? तर आधी मी रामनाथ लई वगैरे घेत होतो. चुकून गेला मागच्या मागे म्हणजे चुकलं. मग ज्यानं बोलावले तेच निघून गेलो आम्ही वाटत माहिती बघायचं आपण. शूटिंग बिटिंग मला लक्षातच नसते. प्रमाण कोणाचं आहे? बोलीला वाल्मिक तैसाची करीन कोण बोलतो? मला मुलीला तुम्हाला सांगायला बोलवलंय. बोलीला वाल्मिक जसं बोलले तसंच करेल. कोण करेल? प्रभू राम. बोलले कोण? प्रभू राम बोलले. बोलीला वाल्मिक तैसाची करीन आणि वर्तोनी दावी. जो तसा बोललाय तसं वर्तोनी दावी, तसं वर्तणूक करून दावी. म्हणजे देवाचं वागणं कुणाच्या बोलण्यावर अवलंबून असतं. ज्याला वचन दिले वाल्मिक ऋषी बोलले तसंच रामायणामध्ये घडलंय. एक सुद्धा ऐकलं तिकडे झालेलं नाही. ते तसं बोलले तसंच म्हणजे अगोदर रामायण लिहिलं आणि मग रामाचा अवतार झाला. मग माझ्या भक्ताच्या बोलण्याला, माझ्या भक्ताच्या वाणीला, माझ्या भक्ताची जी लेखणी आहे त्या लेखणीमध्ये दोष त्याला येऊ देणार नाही. पण मला त्रास झाला तर मी तुझा त्रास करून घेईन, दुःख मी सहन करेन, पण मी त्याच्याकरता तसंच वागेन. कारण त्याला दुःख झालं तर मला सहन होत नाही म्हणून मला यावं लागतं. नसावे दुःख भक्ताची अवतार घ्यावा लागे रूप. भक्ताचं दुःख आपल्या देवाला सहन होत नाही म्हणून देवाला अवतारला यावं लागतं. त्याचं मूलभूत असणारं कारण आहे. पण त्याच्याकरता आपण कसं असलं पाहिजे? भक्त पदाला पोचलं पाहिजे. भक्त पदाचा कस आपल्या जीवनामध्ये लागला पाहिजे. तो देव जर भक्तासाठी दुःख सहन करत असेल तर भक्तानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये किती यातना निर्माण झाली आहे. भगवत प्रार्थना करत असताना, भगवंताची साधना स्वीकारत असताना किती यातना झाल्या, किती जरी दुःख झालं तरी सुद्धा त्या दुःखाचा व्यक्तींची विचार न करता अखंड परमात्म्याचं नामचिंतन करत राहावं. जे साधन उपलब्ध असेल ते. स्वतःचं मत नाही मांडायचं. वेळ बोलू नको. आपण तुमच्या समजुती करता. देव जर आपल्या स्वतःचं मत मांडत नाही, वनवासाला जावं लागेल म्हटलं की वनवासाला जावंच लागलं. तिथं स्वतःचं मत मांडता आलं असतं ना. पण प्रभू रामराय जर स्वतःचं मत
तुम्ही तुमची मतं मांडणारी कोण? मला असं वाटतं आपण जेव्हा म्हणून बोललोय तुमचा समजत मला ऐकायचं नुसतं ऐकायचं त्याचा विचार पण करायचा. आपण आपलं मत नाही वाटायचं कधीच नाही. बरं मी राजपुत्र आहे, 14 वर्ष वनवासामध्ये गेलो तो दुःख होणार आहे, मग मी जाणारच नाही. ते स्वतःचं मत म्हणता आलं असतं ना, पण नाही, कारण ते लिहिलं होतं तसं. बोलीला बातमी पैसा काही आणि वरतून दावी तसं करून दाखवेल. महाराजांच्या गावाला सुरुवात पण काम तुम्हाला सांगतो. घरी गेलो होतो आता पहा, सकाळी नित्यनेमाच्या वाचनाचा अभंग इंद्रियासीन नाही नियम जरी काही म्हणे राम असं प्रमाण सुरुवात इंद्रियासीन त्याचा अर्थ असा प्राप्त होतो. अखंड तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असाल, पण इंद्रियाचा नियम जर तुम्ही करत नसाल, ज्या ज्या इंद्रियांचा नियम पाळला पाहिजे आहे तो तुम्ही पाळत नसाल, तर राम म्हणून सुद्धा उपयोग होत नाही. पुढे तिसरं प्रमाण फार सुंदर आहे. नुसतंच तुम्ही कीर्तन करत असाल, कीर्तनात जसं बोलतात तसं वागून दाखवत नसाल, तर महाराज म्हणतात ते बोलणं सुद्धा खोट आहे. महाराजांचा अभंग आहे. कीर्तन संपलं मला विचारायचं तुम्हाला अभंग आहे, कारण माझा एक पाठी मी नाही, सकाळी वाचून संध्याकाळी पाठवतो. तो अभंग फार सुंदर आहे. देव जर भक्ताची वचनं मोडू देत नाही, तर भक्ताचं दुःख त्या देवाला सहन होत नाही. वरून जागा तो सोडतो, तो अवतरती खालच्या घराला येत होतो, वेगळं म्हणतो. पण देवाचं येणं जे आहे ते एकट्या काय त्याच्यामध्ये असणारा भेद आहे. एकाच्या कैवाडे उभी टोळी, एकट्यासाठी येतो. जगाचा उद्धार करतो त्याला देव म्हणतो. येतो कोणा करता? एकट्या करता. पण संत आत्म्यांच्या बाबतीमध्ये विचार वेगळा आहे. ब्रह्म अवस्थेला संत पोचलेले असतात. देका प्राप्तार्थ झाले ते निष्कामता पावले इथपर्यंत आहे. जो निजानंदे झाला परिणामी आयुष्याला पूर्णकामाला लावला, काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक दया कंठी. ही पूर्ण अवस्था आहे, ती सहजावस्था आहे संत महात्म्याची. आणि या सहज अवस्थेचं लक्षण तुकोबराय करतात. आता निसिद्धीने आता निसिद्धीने भावडोलीचा जन्ममृत्यूच्या एकाडी करता कारण असणारी जी अवस्था आहे माझी, की वासनेची धावा जर खुंटली आहे, आता मी निश्चित आहे मला विसावा पावलेला आहे. तो विसावा सामान्य नाही, विश्रांती पावलो आहे. विश्रांती पावलो संभाळा उद्धरी. विश्रांती शब्दाचा अर्थ काय? आत्यंतिक विश्रांती आणि तात्कालिक विश्रांती, दोन प्रकारचा विश्रांती. तत्कालिक शब्दाचा अर्थ प्राप्त होतो त्या काळापुरती मर्यादित असणारी विश्रांती, त्याला तात्कालिक विश्रांती म्हणतात. दिंडीमध्ये चालत असताना चोपदार सांगतो, बाबा रे 10 मिनिटं विसावा आहे, 11व्या मिनिटाला उठायचंय.
म्हणजे त्या काळापुरती मर्यादित विश्रांती तात्कालिक अत्यंतिक शब्दाचा अर्थ प्राप्त होतो. वि अधिक श्रांत बरोबर विश्रांत या शब्दाचा अर्थ आहे. श्रांत म्हणजे दुःख, अत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद सच्चिदानंद पदावर विराजमान. आणि हे विश्रांती प्राप्त होणं म्हणजे कुठं होतं? भगवंताच्या स्वरूप ज्ञानाची प्राप्ती प्राप्त झाली. भगवंताचं स्वरूप एका कळालं. काय प्रमाणात बापरत्नादेवी विठ्ठलाची भेट आपल्या सवसाठी करुणी ठेवा. आणि सवसाठी शब्दाचा अर्थ आहे देवाचं स्वरूप करुणी ठेवलं. आता काय करून ठेवलंय? त्याचं जसं स्वरूप आहे तसं करून ठेवलंय. मग त्याच्यापेक्षा आता वेगळं काय राहिलं नाही. तो आणि मी वेगळा नाही, वेगळा नाही, पण तो आणि मी एकच आहे. अभंग निरूपणा करता बापू पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा मागून बोलतो, इथं बोलून खोटं बोलत नाही. कधी 20 वर्षापूर्वी घेतला असेल, 15 वर्षापूर्वी अभंग घेतला असेल नामदोऱ्या संबंध सोडल्यात. तो आज फक्त पुन्हा नवीन म्हणजे काहीतरी वेगळा असावं म्हणून. त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. काय त्याच्यावर फार चिंतन केलं असं नाही. बाजारात कोण कोणी ताब्यात घेत नाही. बाजारात समुद्र बुधवार तासगावचा बाजार आहे. देवकरवाडीतनं येणारा तांदूळ आणि देवकरवाडीतनं येणारं लोणी ते तासगावच्या बाजारात विकायला येत होतं. त्यातलं आता कुणाला काही माहिती नसेल. जुन्या माणसाला माहित असतं तासगावच्या बाजारात विकायला लोणी आणि तांदूळ येत होतं. आता नाही. आता लोणी राहिलं नाही, तांदूळ राहिलं नाही, काहीच नाही. बुवा काही सांगू नको. ऊस पण येत होता. हा माहिती आहे काही लोकांना. आणि त्यांच्याकडून तांदूळ त्या बाजारात विकत घेतलेला त्या तांदळावर आणि लोण्यावर बसलेला हा पिंड आहे. आमचे वडील कधीही त्या माणसाला बाजारातून माघारी मोकळा जाऊ विचार तिथं आले, बुवा घेताय का म्हणलं की लगेच घेतलं. आणि इथं आल्यानंतर एका महात्म्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही त्यांना पाहिलं की नाही मला माहित नाही. 19 हरिभक्तीपर्यंत राजारामबाग कुंभरे. आता तसा वारकरी सुद्धा पाहायला मिळणार नाही. आम्ही बॅग घेतो, पिशवी घेतो, तर तासगावच्या पाळणामध्ये यायचे. 7 दिवस राहायचे मला. एका डोळ्याला थोडं शिवलिंग होते, डोळा एक थोडासा चकनाचा होता. एकच डोळा व्यवस्थित काम करत होता. पण डोक्याला पगडी फेटा असायचा आणि बाराबंदी असायची, दार धोतर असायचं, पळशी असायची, जाईल तिकडे पळशी बरोबर. आणि मुद्रिका लावल्याशिवाय मोठा कपड्याला गंध इथून तिथपर्यंत लावल्याशिवाय. आणि मोठ्या मण्याची माळ होती, आता सारखी नाही, बारीक मण्याची माळ. असा वारकरी आता पाहायला मिळणंही नाही. त्यांचा जन्म या पुण्यभूमीत झाला. मला हे असं कुणी मनात आणायचं नाही. ब्रह्मात करंड्यावर की आम्ही धाटपाडीत करतोय म्हणून चाललंय. अजिबात डोक्यात आणायचं नाही. बुवा तू आमच्यामुळे असलं नाही. संकल्पते आले खरा कळवळा होत अंतर आणि निशान भाव मला त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये. चला पुढे. अत्यंत दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती आहे. महाराज म्हणतात ते आम्ही मिळवली म्हणून त्यांची अवस्था आहे. आता निश्चिंती ज्ञानोबऱ्याचं प्रमाण आहे. ज्ञानदेवाचे ते हरी पाठवली मागली या जन्मामुक्त झाला. आता कोटे दहावे म्हणून सगळी प्रमाण आहेत ना, ती स्वरूप प्राप्तीचे प्रमाण आहे. सहज अवस्थेचे प्रमाण आहे. भागा गेला शिने गेला भागाला आनंद. देवाच्या दर्शनाने ही अवस्था प्राप्त होते, संतांच्या दर्शनाने प्राप्त होते. तारे समाधान पाय विश्रांती. हे संतांच्या दर्शनाचा फरक. किती प्रमाण देऊ मला? विश्रांतीचा भाव पायी संतांची संत स्वरूपाची प्राप्ती प्राप्त झाली, देव स्वरूपाची प्राप्ती प्राप्त झाली की जन्म मृत्यूच्या एकदारीमधून मुक्त होतो. त्या अवस्थेला पाहिजे म्हणून संतांचं हे नाही ते जगात उद्धार करताय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
प्रमाणाचा विचार करा. जगाच्या कल्याण आमच्या विभूती संतांच्या विभूती कशा करतात जगाचं कल्याण व्हावं अहिक कल्याण आणि पारंपरिक कल्याण दोन्हीचा विचार ते करतात. योग्य मार्ग दाखवला तरी संतांनी तुम्हाला आणि संतांनी ठरवलेल्या मार्गाचं मार्गक्रमण करून जर आम्ही जर चाललो तर आमचा संसार सुखाचा होतो. अभात संसार सुखाचा काही ज्ञानोबाची प्रतिज्ञा आहे. पण ज्ञानोबाने ठरवलेल्या मार्गाने चाललो तर आमचा संसार सुखाचा होईल. नुसता हा संसार सुखाचा नाही पारंपरिक संसार जो आमचा आहे जन्म मृत्यूची येणारी आमचे संत मात्र घालून टाकतात. नका जन्मण्यात म्हणे या तुझा की मान या जीव लोकिनी म्हणे संसार हो जन्माला या भविष्य आणि मला हे संत घालून टाकतात. अनंत जन्मीचा शीन गेला एका जन्माचा नाही अनंत जन्मीचा शीन माझा निघून गेला. आता दुःखच शिल्लक राहिलं नाही. सच्चिदानंद पदार्थ विराजमान आहे म्हणून देवाचं येणं एका करताय आणि संतांचं येणं जगत कल्याण करताय सगळ्यांसाठी म्हणून अवतार किती सोपं नाही. ब्रह्मपदावर पोहोचलेले संत देवस्वरूपाची योग्यता प्राप्त असणारे संत श्लोक गुरुपुढे कुठे पोहोचलेले असतात देवसंत निर्माण मोहाचे प्रसंग दोष अध्यात्मने नियुक्त काम ब्रह्मविमुक्त कसं ते चंत मुडा पद अभयमंत तत्पद अभयमंत चंत मुडा परत माघारी घेत नाही त्या पदावर गेलेले असतात. न तद्भास तो सूर्य शशांक न पावका या जगात न निवर्तनते तथा परम मम अर्जुना जे माझं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचं परत माघारी गेलं नाही. पण तरी तुला माघारी यावं लागतं याला अवतार म्हणतात. मग कुणासाठी येतात जो देव भक्ता करता येतो त्या भक्ताचा अधिकार श्रेष्ठ आहे आणि ज्या संत मात्र येतात जगत कल्याण करता येतात मला त्या संतांचाही अधिकार काय मला छोटासा नाही. म्हणून मी अजब प्रत्येक मी अव्यक्तपणे नाठली जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म ते वेळी आपल्या चली कैवार मी साकार होऊन अवतरे अज्ञानाची अंधारे घेऊन निघाली. अज्ञानाचं निवारण करून जीवाला प्रकाशमय अशा निजधामामध्ये प्रस्थापित करण्याकरता त्यांनी यावं. एक अमृतानुभव मध्ये एक ओवी सांगून जातो सद्गुरु स्तंभ. हा महिना पवित्र आहे म्हणतात गोड महिना आहे कारण सगळ्या झाडांची पालवी निघून गेली असते रखरखीत ऊन सगळं असतं. पण चैत्र महिना उजाडला बरोबर त्या झाडाला नवीन पालवी येते त्यांना नवीन जीवन प्राप्त होतं. हे कधी होतो कोणता ऋतू येतो वसंत ऋतू आहे. मग सृष्टीमध्ये वसंत ऋतूचं आगमन झालं तर सृष्टी बदलते. मनुष्य जीवाच्या जीवनामध्ये त्या वसंत ऋतूचं आगमन कधी होतं जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होत नाही. आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. ऐशी कर्म साम्य लक्षात येतो वही श्री गुरु आपैसा भेटीची कर्म अवस्था आपली संपून जाते त्यावेळेला ते संत सद्गुरू तुम्हाला मला शोधत येतात. फक्त आपल्या अंतःकरणात तळमळ असावी लागते काही उद्धार पावे काही कृपा करीणार आहे ऐसे तुम्ही सांगा संत जंकरा समाधान चित्त माझे तळमळ लागते. जीवनावेगळी मासोळी पैसा तुका तळमळी जोपर्यंत ते संत भेटत नाही तोपर्यंत अंतःकरण तडफडावं लागतं. का नाही मला भेटत ते भेटले पाहिजे संत भेटले पाहिजे ही तळमळ आमच्या अंतःकरणात नाही. मला माफी म्हणून जरा वाटतो आहे का आमच्या अंतःकरणात तळमळ अजिबात नाही. गावामध्ये सप्ताह चालू असताना सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला न बसणं त्याला काय म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल त्याला तुम्हाला बुवा तुला पुढच्या वर्षी यात असं तर काय बोलू नको गवस. मंदिराच्या भोवतीत फिरणं ज्ञानेश्वरी पारायण चालू असताना याला काय म्हणावं लागेल दुसऱ्या अट्टाच्या वंशाचे आहेत काय कळलं आम्हाला फक्त काय कळली नाही आम्हाला नुसतं गर्भाशय किंवा मृत्यू भरून नाही चालत. 40,000चा एलईडी आमच्या घरात आहे पण 50 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही. दुर्भाग्य आहे मला हिंदू म्हणून गेला तर लाज वाटली पाहिजे. कठीण आहे महाराज कधी आमचा उद्धार तरी कधी होणार. ज्ञानेश्वरी आमच्या घरात उद्धाराचं साधन आहे ते ज्ञानेश्वरी. भगवंताची भक्ती तर आम्हाला करता येत नाही कळत नाही भक्तीचं स्वरूप कुठल्या देवाची करायचं देव यावा माहिती अजून काय प्रमाण आहे कशी भक्ती करावी गाथा वाचावं लागेल त्याला. बरं आम्हाला आवडेल कशी भक्ती करावी का देवाला आवडेल कशी भक्ती करावी स्पष्ट बोलतो जरा माफी म्हणून बोलतो. सप्ताहातला असणारा महाप्रसाद समितीला आवडेल असा करावा गावाला आवडेल असा करावा येणाऱ्या लोकांना आवडेल असा करावा का देवाला आवडेल असा करावा.
ऐकताना तुमचं लक्ष तिकडे कुठं काय होत ना विचार करू सौजन्य मला जाऊ दे कुठे गेला मी नाही पैसे मागत तुम्हाला माझ्या प्रश्न उत्तर द्या देवाला उत्तर आले म्हणायला सोपं आहे देवाला आवडत तो पण कधी त्याला विचारलं का होता बोल देवा मग त्याला बुंदी केली आता काय करू बोलायला सोपं आहे होईल पण त्याला कधी आम्ही असं विचारलं नाही कधीच नाही त्याला विचारलं त्याला आवडेल असं करावं लागतं भक्ती सुद्धा करत असताना त्या भक्तीमध्ये तो असला पाहिजे प्रधान कोण आहे तो प्रधान आहे त्याला बाजूला करून चालत नाही तो मुख्य आहे त्याच्यामध्ये त्याला बाजूला ठेवून जर आम्ही भक्ती करत असेल तर ती भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही मला प्रामाणिकपणा महाराजांचं कशी भक्ती करावी लागेल मला पुढे बोलायचं पण ते ओघाने विचारानं बोलून जाऊ महाराजांचं प्रमाण सुंदर आहे भक्ती आम्ही केली सांगवणी उद्वेग शब्दाचा अर्थ आहे दुःख संसारामध्ये आलेलं दुःख बाजूला करून पाठ फिरून त्या दुःखाकडे आम्ही आणि देवाची भक्ती केली आहे त्याला महाराजांचं प्रमाण आहे दुसरं प्रमाण वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचिताचे आजवर मनाला बरं वाटतं जरा अभंग घेऊ पण जीवनात उतरवायचं म्हणजे जमत नाही मला बाकी काय कुठला अभंग नका बघत बसू याच अभंगाचा फक्त विचार करा याच अभंगाचा विचार करावा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बदल आमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे तसं सृष्टीमध्ये बदल होतो तसं आमच्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि तो बदल होण्याकरता सद्गुरूंची कृपा प्राप्त असायला संत भेटायला आणि ते संत सद्गुरू ज्याला भेटतात त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं आता उपायावर वसवतो जो आज्ञेचा आहे तंतू अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा काय ताकद आहे संतांची मला सद्गुरूंची निर्गुण प्रेम आहे निर्गुण प्रेमाला प्रेम दिसत नाही खरं बोलेन मी आम्हाला विचार करताना निर्गुण प्रेमाला हात पाय कान नाक डोळे फुटतात आणि तेच निर्गुण प्रेम हात पाय कान नाक डोळे फुटल्यानंतर ते सगुण साकार अवस्था धारण करतं आणि तेच प्रेम आकारला येतं आणि ते प्रेम आकारला आल्यानंतर त्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला संत म्हणतात त्या अवस्थेला सद्गुरू म्हणतात कोण आकारला आलंय प्रेम सद्गुरूच्या रूपाने आकारला आला प्रमाण फार सुंदर आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम
येतो. म्हणून प्रेमालाच हात पाय काढणार डोळे फुटले आणि मूर्तिमंत प्रेम आकार आलं सद्गुरूंच्या रूपामध्ये. आणि त्या सद्गुरूंची भेट जेव्हा आपल्याला प्राप्त होते त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, बदल करून देतात त्या जीवनामध्ये. आपण सद्गुरू भेटतात त्यावेळेला, कारण आता सगळा भार असतो तो त्यांच्या माथ्यावर असतो. ही भक्ती आहे, हे भक्तीचं स्वरूप आहे, प्रमाण आहे गुरु परंपरेमध्ये. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संतींचं भाषण. भार घालून आता मी निश्चिंत झालोय म्हणून एक वाक्य आहे. जे सद्गुरु मार्गातले असतात त्यांचं एकच वाक्य असतं मोरे दादा, ते बघून घेतली काय असतं ते स्वतःचा अहम कर्तृत्व कधी जवळ ठेवत नाही. ठीक आहे का? काही जड बुजवू नका की सोपं आहे. काही तुम्हाला वेदांत वगैरे असं काही सांगितलं नाही, म्हणजे याचा अर्थ मला येतो असं मला माहिती नाही, पण हे सोपं आहे. अहम कर्तृत्व म्हणजे मी करतोय असा करते पण असा अहंकार नाही, ते बघून घेतली. फक्त एक गोष्ट आहे, प्रत्येक कर्म मात्र या भूमिकेतून समर्पण करावं. ही भक्ती आहे. म्हणून या महिन्यामध्ये वसंत ऋतूचं आगमन होतं, नवीन संवत्सर सुरू होतं. प्रभू रामरायांचं आगमन आहे, त्याला नवरात्र सुरू असतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा, ते चैत्र शुद्ध नवमी नवरात्र आठवण. आणि देव आणि भक्त या दोघांचं आगमन एकाच महिन्यामध्ये होतं. चैत्र शुद्ध पौर्णिमेला मारुतरायांचा अवतार या मुक्ती लोकांमध्ये आकारले. भाग्यवंत मंडळी म्हणून आपण तो उत्सव साजरा करतो. आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळवायचा तो भक्तीच्या माध्यमातून. ती भगवंताची भक्ती प्राप्त करत असताना त्या भक्तीचं स्वरूप तुकोबऱ्या म्हणतात. काय स्वरूप आहे त्या भक्तीचं, काय करावी ती भक्ती? ती भक्ती करत असताना त्या भक्तीतून आम्हाला काय फळ प्राप्त होतो हे बोलत असताना तुकोबऱ्याने फार जवळचा संबंध मांडला देवाचा आणि भक्ताचा. किती जवळचा संबंध आहे? त्याला 90 21 श्लोक गीतेपर्यंत विचार करावा. अनंत चिंतयंतो मां विदमा परिभाव तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं. हा चिंतन सुंदर आहे. ज्ञानोबा इतकं सुंदर बोलून गेले. ऐसे अनन्य गति के चित्ते चिंतित साते माते. ऐसे अनन्य गति के म्हणजे मार्ग येतो, अनन्य मार्गाने जो मला शरण येतो. ऐसे अनन्य गति के चित्ते, त्याचं चित्त तो मला समर्पण करतो अनन्य भावाने. चिंतित साते माते, त्याचं चित्त माझं चिंतन करतं, मला त्याला चित्त देऊन टाकलेलं आहे. चिंतित साते माते, आणि मला चित्त देऊन जो माझी उपासना करतो तया ते सर्वस्व मी चित्त. त्याचं सगळं मी करतो. सगळं काय काय करतो, काय काय करतो त्याच्याकरता महाराजांनी ते प्रमाण दिलं. आपुल्यात वैभवे शृंगार, स्वतःच वैभवच त्याला देऊन टाकतो त्या भक्ताला. त्या जागेवर बसवतो. डोळ्यासमोर आपल्या उदाहरण निर्माण झाले. पुन्हा कुणाला बसवले, काय काय केले. 2 उदाहरण देतो. अडळपणावर बसण्याचा अधिकार कुणाला दिला? ध्रुवबाळाला दिला. त्या जागेवर तो जाऊन बसतो का? ना तरी वैकुंठ पेठ नाही बसला उंचला पूर्व कौतुके बुधाविला देवने भातुके अडळपणाचे. अडळपणावर तो अजून बसलेला आहे. ब्रह्मांडाची उंचापर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला खाली नाही कोण घेऊ शकत. देवाचे अवतार झाले, बदलले, पण तरी सुद्धा संतांचे अवतार झाले, पण ती जागा अजून तशीच आहे, ती बदलली नाही. उपमन्यू दूध पाहिजे घरामध्ये म्हणून रडू लागला. त्याचा स्नान नाही आपल्या. आईने सांगितलं आपल्या घरामध्ये बाळा दूध मिळत नाही, आईने त्याला दूध प्यायला द्यावं. कसलं दूध द्यावं प्यायला? भाकरीच्या पिठामध्ये पाणी काढून त्या आईने त्या बाळाला दूध म्हणून प्यायला द्यावं. तसलं त्या उपमन्यूने प्यावं. पण पिल्यानंतर सुद्धा त्या उपमन्यूला काहीही त्रास झाला नाही. आताच्या आईनं तसं दूध द्यावं, कारण त्याला उपमन्यूच असला पाहिजे ना, आईच असली पाहिजे. अहो आता म्हशीचं, गाईचं, बकरीचं दूध जरी बाळाला दिलं तरी बाळाला पचत नाही. ही आई आणि हे बाळ. ऐका, भाकरीच्या पिठामध्ये पाणी काढून दिलं तरी त्याला ते पचत होतं. एक दिवस खरं दूध त्याला प्यायला मिळालं मित्राच्या घरी. पण घरी आल्या आईला सांगितलं, आई हे दूध नाही, ते दूध वेगळं आहे. जे मी तू मला देते ते वेगळं आहे. मी आज तुला ते दूध म्हणून ते वेगळं आहे. आई रडू लागली. बाळा ते 24 वर्षाची आपली नाही, आपल्याला मिळत नाही दूध. मग कोण देतं ते? प्रमाण आहे. ज्या पदार्थ नाही प्रभू दूध
दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सोये दोन्ही. दूध मिळत नाही ओरडू नका. आईच्या गर्भामध्ये असताना 7व्या महिन्याचा गर्भ झाला की 2 महिन्याने हे बाळ जन्माला येणार आहे. त्याची काळजी कोणाला आहे? पोराच्या बापाला आहे का? नाही. आजोबाला आहे का काळजी त्याची? नाही. ती काळजी कुणाला आहे? जो खरा बाप आहे आमचा, पण त्याची ओळख आम्हाला नाही, त्याला त्याची जाणीव आहे. पण ते आत बसलेला असं ते विचार करतं. मग बाळ वाढत जातं. 8वा महिना 9वा महिना आईच्या स्तनामध्ये दुधाची वाढ सुरू होती. वाढवी श्रीपती स्वये दोन्ही. दोन्ही शब्दाचा अर्थ काय? बाळाची वाढ ते करतं आणि आईच्या स्तनामध्ये दुधाची वाढ तोच करतो. पण प्रमाण घेऊन गेलो जेव्हा दात नाही तेव्हा दूध दिया. दात कधी नसतात. दात कधी यायला सुरुवात होते. आता मी मोठा झालो मला तरी काय नाही, तर बाळाला आमच्या दात आलेलं मलाच कळलं. किती महिन्यामध्ये दात सुरुवात होते? नाही पण उत्तर देऊ शकत. बाळाला दात यायला सुरुवात कधी होते? 7व्या महिन्यावर. 7. अहो ह्याने उत्तर द्यावं तुम्ही हाताला काय कसं झालं? मला काही बसा, नंतर मला बोला दाखव म्हणलं झाला तुला. बसा बसा, ऐका तरी नुसतं ऐका. जिथं बोलायचं तर बोलत नाही का? आणि जिथं बोलू नका म्हणलं तिथं बोलल्याशिवाय. अजून एक सांगा आता बापू एक वाक्य ऐका. फार मग 2 फूट नाही. बापाला काही कळलं ना, आई काही बोलवली ना, ते कुठं सुरू आलं? पोराची लग्न ठरवताना. ऐका, बापाला काही कळलं ना आणि आई काय सोडून दिली ना. कुणाची आई? पुरीची आई. आता पटलं तुम्हाला? पुरीच्या बोलू देत नाही. बाप आता ते चांगलं तुम्ही ओळखलं नाही अजिबात. म्हणजे काय तुम्हाला काही कळत नाही? आई काय बोलू ना आणि बापाला काय करत? अहो तुमचे तर हे म्हणले तर जमते सगळं. त्याला काय करतंय? वस्तुस्थिती आहे पटले तुम्हाला, पण करता काय? अवघड. 7-8 महिन्यानंतर दात यायला सुरुवात होते. त्याच्या अगोदर पुन्हा दात नाही म्हणत. खायचं काय? म्हणून दुधाची सोय केव्हा केली. आणि 80 वर्षाच्या आसपास 60-70 आता आणि जरा लवकर पडायला लागले. कधी कधी कवळी काढून टाकायला लागली. आता खायचं काय? ज्या वेळेला मी देवाला खायचं, या बाबाला दुधाची गरज आहे, आता दूध आणा, उचलून खाऊ द्या. आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही वेळेला सोय केली. मला कुणी केली? त्याने केली. त्याला माहित आहे पिंड पोहोचला पाहिजे. बाळा कोण तरी दुधाची उत्पत्ती वाढवली श्रीपती सोय दोन्ही. उपमंडळ हे माहित होतं. त्याने भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. काय नको आहे? दूध पाहिजे. आता त्याने विचार केला, डेअरीचा चर्मन आहे माझं काय? उदाहरण देऊन जातो. बापू गंमत आहे थोडीशी, विनोद नाही. गावात सप्ताह चाललाय. बुवाना चहा करायचंय. घरामध्ये दूध नाही. मग शेजाऱ्याच्या घरी दूध आणायला गेल्यावर त्यांनी वाटीभर दूध दिलं तर ठीक आहे. अहो ती बुवा आल्या चहा करायचं, मला वाटीभर दूध द्या. त्यांनी दिलं तर ठीक आहे वाटीभर दूध. पण शेजारीची डेअरी आहे, 40-40 लिटरची 10 कॅन भरले. फक्त ती गाडीची याची अवकाश उचलायची आत टाकायची. तिथंच जर गेलं दूध मागाय, त्यानं वाटीभर दिल्यावर लाच कुणाच जाईल? माणसं म्हणतील केलं भरले. ती बुवाला घरी आमच्या त्याला चहा करायचे. वाटीभर काय? तो शाना असेल तर मला 1 लिटरभर घेऊन जावा. मी गोष्ट सांगत नाही, शंकराची हीच आवडत झाली. दुधाचा सागर प्रचार होता. त्याने विचार केला, उपमंडळ मागायला आलाय. माझी अल्पही वासना सुनतो उदाराचा. विचार केला नाही, दुधाचा सागर त्याला देऊन टाकला. मला 2 उदाहरण आपल्या समोर मांडले. आपल्याच वैभव आहे ते वैभव त्याला मिळून दिले. दुधाचा सागर होता, क्षीरसागराचा मालक होता कोण? भगवान शंकर. भक्ताला देऊन टाकलं. त्याने विचार केला, ह्याला दिलं मला काय नाही. त्या पदावर घेऊन बसतो. अनपद देऊन टाकलं. सच्चिदानंद या पदावर विराजमान करतो. हे भक्तीचं लक्षण, हे भक्तीचं स्वरूप आहे. भगवंताची भक्ती केल्यावर तो काय देतो? मला काय देत नाही ते विचारायला. अवघे वंदिला वै काय चिंतनी नामसंकीर्तन गोविंदाच्या. भगवंताची भक्ती करत असं
काही करावं लागत नाही. परमात्म्याचं नामचिंतन करणं हे एवढं जरी आम्ही केलं तर त्या नामाने महाराज सगळे लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. काय हे केले एका चिंतिता विठ्ठले महाराज भगवंताचं नामचिंतन हे भक्तीचं स्वरूप आहे. आणि म्हणून तुकोबांच्या भक्तीचं स्वरूप भक्ती केल्यानंतर काय फायदा होतो. तिसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये त्या दोन्हीचा महाराज समन्वय साधून दिला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा असताना परमात्माच्या भक्ताच्या बरोबर राहतो. नुसतं बरोबर राहत नाही, मागे पुढे उभा राहे संभाळीत एवढं म्हटलं नाही महाराजांनी तर अनुभव दिला त्याला पुढं. नामदेवरांनी नुसतं प्रमाण दिलं नाही. योगियाचे ज्ञानी जाता नापुढं तो तू आम्हापासी मागे पुढे, तो आमच्या मागे पुढे उभा राहतोय. नामदेवराय म्हणतात नुसतं प्रमाण दिला अनुभव दिला. नामदेवराय स्पष्ट तुकोबाने बोलून गेले. दोन्ही अवतारातलं उत्तर तुकोबाने दिलं. तुका म्हणे जेवी सवे, अरे आमच्या बरोबर जेवतो याच्यापेक्षा वेगळं बोलू. तुम्ही जेवण करता तेव्हा तुमच्या बरोबर असतो कोण. आम्ही एकटे नाही जेवत. अनेक शास्त्र सांगून जातो गरांडेवर. गरीबाने एकट्याने जेवलं चालेल, गरीबानं एकट्यानं जेवलं दोष नाही, पण श्रीमंतानं एकट्यानं जेवणं दोष आहे. त्याला आधी चौकशी करायची जो जेवलाय काय. जो जेवला असेल तर त्याला जेवायला एकट्यानं बसायचं नाही. दुसऱ्याचं पोट भरल्याशिवाय त्याला जेवायचं नाही. कारण देवान तुला दिलेला आहे. गरीब श्रीमंताला एकट्यानं कधी जेवायचं नाही. बरोबर पाहिजे कोणतरी. मग तुम्ही जेवता पुन्हा बरोबर एकटाच जेवायला असतो नाही. तुमच्या बरोबर जेवणारा आत बसलाय याचं पहिलं लक्षण आम्हाला कळलं पाहिजे. कारण तो पहिला पचवतो. अहम वैश्वान भूत्वा प्राणिनाम देहमात्मिका प्राणापान समायुक्त पचामी चतुर्विध. अगले प्रश्न विचारला जातो. हम जो हमारे दो चार माणसं घरात आहेत. दोन पुण्याला आहेत. दोन कुठे आहेत पुण्याला, दोन इथे आहेत. मग आता दोघा पुरता स्वयंपाक घरात करायचा का तिघाचा करायचा. स्वयंपाक किती लोकांचा करायचा. तिघांचा. दुसरा कोण. अहो तुमच्या घरात जेवायचं. आम्ही दोघं नाही राहत. किती जण घरात आहेत तुमच्या. आम्ही तिघ जण आहे. कोण तिघ आहे. आम्ही दोघं आहे. आमच्या घरात देव आहे. कारण आम्हाला निवड दाखवायची माहिती. या सणाच्या त्या सणाला निवड दाखवतो. त्याला बरोबर घेतल्याशिवाय आम्ही जेवत नाही. हे लक्षण कोणाचं आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. नामदेवरांना विचारला. नामदेवरा म्हणतात त्याला दिल्याशिवाय आम्ही खात नाही. तुका म्हणे जेवी सवी, अरे तो आमच्या बरोबर जेवतो असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्याच्याबरोबर जेवतो. त्यातलं वाक्य खरं कोणतं जायचं. आम्ही त्याच्याबरोबर जेवत नाही, तो आमच्याबरोबर जेवतो. आणि हे भक्तीचं असणारं स्वरूप आहे. काय भक्ती तुम्ही करता. आम्ही जी भक्ती करतो ती भक्ती केल्यानंतर तो देव त्याचं सगळं आम्हाला देतो. हे भक्तीचं स्वरूप आहे. फल आहे भक्तीचं. आणि तो आमच्याबरोबर जेवायला येतो. हे आमच्या भक्तीचं असणार. आम्ही केलेली आजपर्यंत भक्ती आहे त्या भक्तीचं फल आहे. भक्ती 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 काय आहे ती भक्ती याचा विचार जर केला तर भगवंताची भक्ती करत असताना इथं देणे घेण्याचा व्यवहार आहे. इथे खेळा संसार म्हणला आहे. मी एका श्लोकाला आधार घेऊन पुढे बोलायचं आणि त्याला उभी रीतीने अनुभव करायची. 80 आनंद व्यक्ती घ्यायची ते. मग अनन्य भावाने शरण जातो त्यावेळेला त्याचं प्रमाण असणार आहे. अनन्य म्हणजे काय त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या द्रोपादामध्ये. देव सोय राहण्य देव सोय राधिनाचा. अनन्य शब्दाचा अर्थ होतो स्वतःच्या शरीराचा आणि स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या प्राणाचा त्याच्या पुढे विचार करणे नाही. माझं शरीर संपलं तरी चालेल, माझा जीव संपला तरी चालेल, पण मी तर जीव त्याला दान देऊन टाकलेला आहे आणि माझं शरीरही त्याला देऊन टाकलेलं आहे. आता त्या शरीराशी आणि जीवाशी माझा कसलाही संबंध राहिला नाही. त्याला ज्ञानेश्वरी वगैरे बघा सर्व राहते मला माझी सुनिश्चित जे राहते दिवस नमन कुंपाती. काय प्रमाण नामवरांचं आहे. देह गावो Oh
देवाचं वचन बाळगायचं. देवाला शरण गेल्यानंतर काय करतो तो देव? चिंतन फार सुंदर आहे. जो मत होय अनन्य शरण त्याचे देवाने जन्म शरण्य आता शरण नीची जो मला शरण येतो त्याचं जन्म मरण निवारण मी करतो. मी त्याला सच्चिदानंद पदावर विराजमान करतो. आणि जो मला शरण येतो त्याला मी शरण जातो. तेवढा अधिकार प्राप्त करू सगळं जग देवाला शरण जातोय, पण तो देव त्या भक्ताला शरण जातो. सगळी सत्ता जगावर देवाची आहे, पण भक्तीच्या कसाला उतरल्यानंतर त्या देवावरही सत्ता राहते, कुणाची? त्या भक्ताची राहते. काय प्रमाण देवाला देवाला हाता काय ते प्रमाण? साठेवेला हरी जिरे दे मंत्री त्याची सगळी झाला सफल हरियाणा हाता कवा बोला सांगायचं मला मी वाचून तर तुम्हाला सांगू वाचून हरियाणा हाता मग कैसे हे चिंता आता भीतीच नाही चिंता नाही काय तुमच्या ताब्यात. भगवंताची उपासना करताना परमार्थ करत असताना देव ताब्यात राहावा याला परमार्थ म्हणावा का देव ताब्यात न येण्याला परमार्थ म्हणावा? कसं आहे तुमचं मत काय? बरं देव हे काय नाही करतात तिकडे विचार. संसार 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 करत असताना संसाराचा मालक कोण आहे? नाही उत्तर मिळणारे मला माहिती. आपण जे संसार करतोय एक माझी बायला सगळं तुला वाहिलं, तू माझी बायको मी तुझा बाप आहे, हा नवरा बायको संसार आहे ना. या संसारामध्ये त्या आमच्या संसाराचा मालक कोण आहे? मालक कोणाला म्हणतात? नवऱ्याला मालक म्हणतात ना. नवरा मालक आहे. एक शंका मला वापरायची आहे, नवऱ्याला जर मालक म्हणतात मालकीन तिला का म्हणतात? त्याचं उत्तर काय? मालकीला विचारून जातो प्रश्न वाढला येणार आहे की मालकीन काय म्हणते आधी बघतो. एक सांगू का? संसाराचा मालक हाय, पण त्याची मालकीन ती आहे याला संसार म्हणतो. तो संसार आम्ही करत असताना त्या संसाराचा मालक आमच्या ताब्यात येणं कळते ना चिंता. नवरा ताब्यात एकदा आला की आता काय नाही द्यायचं म्हणून 6 महिने 8 महिने वर्षभर मुलगी नांदून आल्यानंतर आई नुसती विचारते गेल्यावर नव माणसं आली की नाही ताब्यात अजून नाही काय झालं कठीण आहे. बाकीचे जाऊ दे, सासू सासरा दीर जाऊ नणंद हे सगळी जाऊ दे तिकडं, एकलीच राहू दे मला तसं ते नवरात्री ताब्यात आत्ताशी प्रयत्न चाललाय. तो एकदा ताब्यात आला बाकी त्याची कुणाचे काही चालत नाही. संपलं. संसारामध्ये तो ताब्यात आला की संसार जिंकला. कुठला? लौकिकाचा संसार. आता ताब्यात आहे मला नाही तुम्हाला विचारावं लागत नाही. ट्रिप निघाली बचत गटाची येणार का? मग येणार नाही. माझं नाव पहिलं घ्या अवच्छा नाही विचारा त्याला काय करायचं? ट्रिपा कुणाच चालले त्या वारीला गेली कुणाची आबा रथाच्या मागच बांधले भजन करून मिली पुढची नाट्याला उभी राहिली की पहिली गर्दी कुणाची? यांची पहिली. माफ करा नाही काय झाली सुधारणा झाली झाली. माझं लाईन बघितलं अजून मसवड दिसतंय, पुढची कुठं अजून काय माझं मसवड दिसतंय यार. आणि ही अजून पुढे ते 4 देवाच्या पुढे नाही गुरुदेवच्या पुढे अजून नाही लाईन उभी. त्याला काय करायचं का? मालक मी सगळं घर माझ्या ताब्यात. मग त्यावेळेला काय म्हणतात तुमचं बिरड आहे सगळं घर ताब्यात तुमच्या, कारण तुम्ही संसार जिंकलाय मग परमार्थ जिंकला. याचं उत्तर काय? आजपर्यंत केलेली माझी भक्ती त्या भक्तीचं फलद्रूप मी सोपं सांगतोय की याचा ओढा जात नाही. तुम्ही जरा वेगळा विचार करायला कारण तुमचा अध्यात्माचा विचार कायम असतो मला माहिती आहे. तुमचा अभ्यास तुमचं चिंतन तुम्ही आज शिकून लावलंय सगळं केलंय की चांगला ऐकाय मिळेल पण आज तुम्हाला नाही मिळालं ऐकलं ऐका म्हणजे आता तुम्ही वाईट सांगत नाही कीर्तन समजलं पाहिजे ना सगळ्यांच्या भक्तीचं सोपं स्वरूप आहे पोचलं पाहिजे ना. काय झालं आजपर्यंत आम्ही केली उपासना आजपर्यंत आम्ही केली साधना व्रतवैकल्य कुलधर्म कुलाचार वारी केली नामचिंतन केलं भजन पूजन कीर्तन सगळं केलं हे करून काय मिळलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये? एकच आहे तो देव आमच्या ताब्यात आहे. ज्या दिवशी तो देव
वेळोवेळा मला झाला पाहिजे, माझा झाला पाहिजे आणि तो माझा त्या दिवशी होईल आणि तो नुसता माझा नाही, मी देव माझा म्हणून चालत नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझ, एवढं नाही करत, त्या हरीनं म्हटलं पाहिजे आहे तो माझा आहे. म्हणून नामदेव आहे आणि पांडुरंग परमात्मा या दोघांचं नातं बघा. तुकोबर आहे आणि पांडुरंगाचं नातं बघा. ज्ञानोबर आहे आणि पांडुरंगाचं नातं बघा. कारण हिथंही नातं आहे, संसारात नातं आहे पती पत्नीचं, परमात्मामध्ये सुद्धा नातं आहे पती पत्नीचं. अशोक महाराज मला बोली फक्त पूर्ण करून द्या. इथेही नातं आहे पती पत्नीचं आहे संसारात, परमात्म्यामध्ये पण नातं आहे. ते नातं कसं आहे? पती आणि पत्नीचं आहे. तो वल्लभा मी कामतो, बस एवढी मी पुस्तक आहे. विश्वश्रेयचा भरता मीच एक पंडुसुता, सगळं जग विश्व आहे आणि त्या विश्व स्त्रियेचा भरता म्हणजे मालक मी आहे. पण तो भक्त सांगतो तू वल्लभ आहे. वल्लभ म्हणजे काय? मालक आहे. नित्य नेमणा मी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ. वल्लभ म्हणजे काय? लक्ष्मीचा मालक. मग तू मालक आहे आणि मी पत्नी आहे. तू माझा पती आहे आणि मी तुझी पत्नी आहे. हा भाव भक्तीमध्ये असावा लागतो आणि हा भाव कुणाला असतो? गोपिकांच्या मध्ये असतो. मग गोपिका शब्दाचा अर्थ काय? गुणांद्रिय आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तीचं रसपान करते, तिला गोपी म्हणतात. पुरुष म्हणजे गोपीच आहे, स्त्री म्हणजे पण गोपी आहे. तिथं स्त्री पुरुष भाव नाही, कारण इथं शरीर देऊन नाही चालत, अंतःकरण त्याला द्यावं आणि मग तो भक्ती करत, त्याची भक्ती करत असताना तो काय बघतो भक्तीमध्ये, त्याचं उत्तर काय केलं पाहिजे भक्तीमध्ये, त्याचा विचार बरोबर आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
मागच्या जन्मामध्ये बापानं म्हणजे माझ्याकडनं काही थोडेफार पैसे घेतले होते. माझं लग्न होईल, माझ्या लग्नामध्ये काही पैसे खर्च होते, ते माझ्या निमित्तानं होणार आहे. जाणाऱ्या कुणाचे? बापाचे जाणार आहे. मग त्यातले पैसे मी लग्नाच्या निमित्तानं घेतले, मी हे घर सोडून निघून गेली, माझा आणि बापाचा संबंध संपला. पूर्वी कन्यादान केल्यानंतर बाप पुरीच्या ऋणातून उतराई होत होता पूर्वीच्या काळामध्ये, म्हणून दान भरपूर केलं जात होतं लग्नामध्ये. दुसरीला विचारला प्रश्न, मग तू काय या घरात आहे? काय नाही म्हटलं, मी बापाकडनं काही पैसे घेतले होते, मला त्या बापाला काही देणं आहे. एकदा पण तेवढं त्या बापाला माझ्याकडून देणं झालं एकदा की माझा बापाला संबंध संपला, मी हे घर सोडून निघून गेले. तेवढ्या वेळामध्ये ते बारकं झोपलं होतं, ते उठले दोघाच्या काढल्यानं. मग ते उठल्यानं बघितलं चुळबुळ या दोघाची. त्यांनी विचारलं त्या जोखीनं, तू का आला या घरात? त्यानं सांगितलं, माझं काहीच काम नाही, देणं नाही घेणं नाही, पण छळाया नुसतात. मी घरातलं सांगतोय, आपल्या लय गंभीर होऊ नका, आमच्या घरात हीच अवस्था आहे. एकदा का देणं घेण्याचा व्यवहार घरातला संपला, ती माणसं एकदा निघून गेली की त्यांचा आमचा संबंध राहत नाही. देणं घेण्याचा व्यवहार ऋणात कुणाच्या घ्यायचं नाही. संसारामध्ये कसं देणं घेणं आहे. एक वाक्य म्हणून जाऊ, प्रारब्धाची तोडे धन प्रारब्धाची वाडे मान का सोस कर शिवाया म्हणजे म्हणा पंढर. मला माझ्या घरी जेवण येता आला असतो, पण स्वयंपाक करून जेवण करून मग कीर्तन जायचं म्हटलं तर 9:30 वाजले असते. मग लवकर जायचं असेल तर रिकाम्या पोटाने कीर्तन करायचं असेल तर कुचाल उभा राहा, पण शरीर दम काढायचं नाही म्हणून खाल्लं पाहिजे. म्हणून त्या घरात मला खावं लागलं. खावं लागल्याचा अर्थ प्रारब्धानं माझं अन्न आज त्याच घरात होतं. मग कलांडे आपण मला म्हणले, बुवा कधी येत नाही, वर्षात त्या वर्षाला येतात, चला आमच्या घरी. त्याला माहित आहे प्रारब्धात बुवाच्या आमच्या घरातलं नाही. हे संत पंक्ती बुवा आपल्या घरात न्यावा तर वाद होईल. प्रारब्धात माझ्या तेच आहे आणि त्या पुढचं बोलतो. इथं माझं आजचं कीर्तन तुम्ही दिलेलं नाही, ते प्रारब्धातलं आहे. तुम्ही मला ये पुढच्या वर्षी, नसेल पुढच्या वर्षी मग तुम्ही येणार नाही. कळलं का? पुढचा माझ्यावर ते म्हणतील, मग जाऊ दे तुला पुढच्या वर्षी फुली. तुम्ही नाही दिली फुली, त्याने दिली. आणि जर तुम्ही जरी फुली मारली पण त्याला जर आणायचं असेल तर तुम्ही आणलेला बुवा 9 वाजता येईल. तो म्हणून विनाय कीर्तन कर, त्याला तर आणा हे म्हणतील, तेव्हा इथे यावं लागेल. असे लय अनुभव आहेत मला. देणं घेणं आहे, ठीक आहे, लय विचारत राहू नका की काय बोलते. देणं घेण्याचं परमार्थामध्ये देणं घेणं आहे, भक्ताचा आणि देवाचं देणं आहे, दोघाच आहे. हिथं तो घेतो आणि हा देतो. हा जेव्हा भक्त जेव्हा देवाला देतो त्यावेळेला देवाला त्या भक्ताला द्यावं लागतं. प्रमाण राहू नका. म्हणून एक वाक्य सांगतो, फुकटचं काय खाऊ नका बाबा. पूर्वीच्या कालावधीमध्ये वास्तुशांती जरी असली, लग्न जरी असलं, पोरग जेवायला जर निघालं, पोरग म्हणायचं आधी जेवायला जातो. आधी म्हणायचं कुठं चाललाय? वरच्या आलेला लाडू आहे की. पुरी पळत जायची जेवायला, पण आजी म्हणायची थांब, ते 2 रुपये ने बापाचं नाव सांग, जेवल्यावर मारुतीला कारण कर हे सांग आणि मग जेव, फुकट जेवू नकोस. का? दुसऱ्याचं अन्न फुकट खाऊ नये, तशी वृत्ती निर्माण होते, तशी बुद्धी बिघडते. मला पण खाऊ नये आहे खायची पद्धत तेव्हापासून आहे. फुकट नाही खायचं, पण दुसऱ्याचं जर अन्न फुकट खायचं नाही तर देवाचं फुकट तरी का? ते बाकी सांगतात कीर्तनामध्ये मला सांगत बसत ते देवाचं गावाचं भावाचं काय करायचं तिकडे जाऊ, ते कळलं पाहिजे, त्याला सांगायची गरज नाही. भक्तीमध्ये द्यावं लागतं. आपण जर त्याला दिलं तर तो आपल्याला देतो. तर आपण दिलेलं ऋण त्याच्या वाट्यावर लागतो आणि त्या ऋणात उतरा होण्याकरता त्याला अवतार यावं. दयाच्या उत्तीर्ण भक्ताचे करून त्यागी परिचर्या दिलं तेवढं दिलं तर बोलतो. चला मागं बोलून गेलो. राजस्व यज्ञ केला पांडवाने, लाखो पंक्ती जन्मात होत होते आणि पोपटाच्या रूपामध्ये सुखदेव मुनी 4 शीत खाली वाटायचे. किती? 4 शीत. जे सुखदेव मुनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा होते. आज जर एखाद्या दानामध्ये भिक्षा मागली, दुसऱ्या दिवसाला आंबोली हात नव्हते, सोनं दिलं तरी जे सुखदेव मुनी पांडवांचं ऋण होतं 4 शीत खाल्ली. किती खाल्ली? 4 शीत खाल्ली. तर पांडवांचं ऋण आहे. त्या ऋणात उतरा होण्याचा प्रयत्न केला तर पहिली पिढी संपली. तर अभिमन्यू अगोदर गेला होता. अभिमन्यूचा मुलगा
वाट बघावी लागली परीक्षिती राजा. आणि परीक्षिती राजाला 7 दिवस श्रीमद भागवत सांगावं लागलं. किती खाल्लं होतं? 4 शीत. मग आता ज्यांच्या घरी आम्ही जेवलोय त्यांच्या घरी किती दिवस सप्ता करायला लागला आम्हाला. आप्पा काय गंमत आहे, संत पंक्ती लय आवड काम आहे माझं. किती दिवस कीर्तन करावं लागेल दारात त्यांच्या, किती कथा सांगायला लागेल तिथं खाल्ल्यानंतर. म्हणून पूर्वीची माणसं जो सांगत होती, यात्रा जरी चालली, ज्याच्या घरातलं पाणी पिलंय त्याच्या घरामध्ये त्या टाकीमध्ये पाण्याच्या 1 रुपयाचं नाणं टाकून मग पुढे जायचं. बापू सोपावे किती संत पंक्ती हल्ल्या वाटत रस्त्यानं वारीच्या फुकटच खाल्ल्यानंतर रामकृष्ण हरी करत चालतोय. मला काय त्याचा उपयोग काय लागले बा पुण्य आम्हाला आदिवासी. त्याच्या घरी जेवल्यानंतर त्या ताटाच्या खाली 2 रुपये खाली सरकावं लागतात. फुकट खायचं नाही. ते कुणी करावं ते ब्राह्मणाने करावं. ते माहिती आहे शास्त्र. आम्हाला शास्त्र काय माहिती खायचं नाही. ऋण देणं घेणं प्रमाण काय काय अंतरीची खेतो गोडी. शेवटचं प्रमाण आहे तुका म्हणे जे विसवे आणि प्रेम द्यावे. पहिल्या चरणामध्ये खेतो शब्द आहे आणि शेवटच्या चरणामध्ये द्यावे. पहिल्या चरणामध्ये तो घेतो, भक्ताकडनं घेतो. त्याला देणं घेण्याचा उदाहरण म्हणला. ज्ञानोबरांचं वासुदेव प्रकरण फार सुंदर आहे. देव देवणी उदार भक्ता देतो अमरपदी. हे उदार आहे आणि तो देताना सुद्धा देव देवनी उदार भक्ता देतो. काय देतो? अमरपद देतो. अमर पदावर घेऊन बसवतो तो देव त्या भक्ताला. अमर हा खरे पाहते कोटी. मरणवाजे मोरले गेले मद केले अमर. नगे मरावे
लावी मनाविषयी गोविंदाचे केला असेल तर काय अवस्थेला पोहोचला. मी वासुदेव ठरलो कडो येईल विचारता आहे ठाऊक सभा संता नाही तुझा आणि कमागुता गा. अरे कोण आहे मीच वासुदेव आहे. हे पद मला त्यांनी मिळवून दिलं. ते हा सार्थक झाला माझा. आणि सार्थक नुसता नाही मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. हे केलं माझ्याकडून त्यांनी करून घेतलं देवाने. म्हणून लागी मनाविषयी ते देह सार्थक अंती वासुदेव अध्यक्षंदे देखा अजामेळ उदरला येणे मुकुंदे. त्या मुकुंदानी त्या नारायणाने त्या विष्णूनी अजामेळाचा उद्धार प्राप्त करून दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र जपशी काय इथं देणं घेणं आहे. मग अंतरीची घेतो तो काय घेत असतो. घेशी तेव्हा ते शाहीचा असतो. मला काय सांगू तुझ्या कृपणाची काय देतो अंतःकरण घेतो देव. पण ते अंतःकरण घेताना कुणाचं पण घेत नाही. त्याचं अंतःकरण शुद्ध असेल तोच तो घेतो. मग प्रमाण आहे ते काला प्रकरणामध्ये परिणिमाच्या घरी चित्त माझा हरून घेतलंय अजून प्रमाणे नाव करायचं आहे. बाप रकुणा देवर विठ्ठले आणि चित्त चैतन्य चोरून नेले. कुणाचं अंतःकरण काढून घेतो. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्यातच तो काढून घेतो. दुसऱ्याचं काढून घेत नाही. म्हणून पहिलं ते शुद्ध करावं लागतं. आणि शुद्ध करण्याकरता भागाचं प्रमाण आहे. श्रवणात सेवा ते तो काळले शुद्ध गेले वेदा वेद निवास. ही पहिली भक्ती सांगितली. काय भक्ती आम्ही केली. श्रवण भक्ती केली. श्रवणे कीर्तने झाले ते पावन संताधिक जाण परमभक्त. मला कीर्तन करता येत नाही बापू. हे भक्ती आम्ही केली. कुठली श्रवणे कीर्तने झाले ते पावन. आम्ही पवित्र झालो. ही भक्ती केली. श्रवण भक्ती केली. तुम्ही कीर्तन ऐकताय का. ही भक्ती चालली तुमची. आता ऐकलेलं पुन्हा तुम्ही दुसऱ्याला सांगताय. उद्या काय सांगितलं बुवानं ते लेबर काय काय सांगत होतं रात्री कीर्तनात. हे तुम्ही दुसऱ्याला सांगता तेव्हा त्याला कीर्तन म्हणतात. त्याला कमर बांधावं लागत नाही. फेटा बांधावं लागत नाही. उद्या जर विचारलं शेजारीनं जुन्या काळात असलं चालायचं. मी काळासाठी सांगतो बरं का. मध्ये चुकते ना. जुन्या काळात सिनेमाला जायला होत नव्हतं. कोलेश्वरच्या यात्रेला सिनेमा असायचा. मग भांगल्याला गेल्यानंतर काय महिला म्हणजे दुसऱ्या दिवशी काय झालं रात्री सिनेमात त्याला काय म्हणायचं स्टोरी सांगली नाही. ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगत होती. तसं ऐकलेलं कीर्तनातलं दुसऱ्या दिवशी सांगणं त्याला कीर्तन म्हणतात. त्याचा फरक काय प्राप्त झाला. अनंत वक्तराती करले ते नाव. आणि मग आता आम्ही राहतो कुठं ज्ञानदेवा घर चिदानंदी चित्त म्हणजे चित्त. आणि आता चित्तामध्ये दुःख राहिलं नाही. आनंद झालाय. चित्त आनंद म्हणजे चिदानंद या पदावर आम्ही विराजमान आहे. आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे ही अवस्था देवाने आम्हाला प्राप्त करून दिली. हे विश्वाची माझे घर 80 पती तया सृष्टी किंबहुना आचराचर आपण. देवाची भक्ती केल्यावर काय होतंय सांगायला तुम्हाला. त्यानं फक्त शुद्ध तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. आणि एवढी गोपाळ राहे ते विश्वास येतो करी स्वामी वरी सत्ता. आणि म्हणून त्याला काय लागतं अंतःकरण त्या देवाला द्यावं लागतं. बहिरंग नको आहे. वरपंग नको. भक्तीचा स्मंग नको आहे. देवाची भक्ती करण्याकरता काय लागतं महत्वाचं संदेश आहे. कासयाने पूजा करू केशी आहे. जास्त वेळ लावत नाही. जरा तर मी थोडा गती वाढवतो. महाराज म्हटले तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घाली माझी सेवा आवश्यक. ते भक्तीचं स्तोम नको आहे. जगाला आवडण्याकरता ती भक्ती नको. देवा तुला आवडली म्हणजे बस झालं. म्हणून तुझ्या आवडीचा विषय भक्तीमध्ये असला पाहिजे. पण देवाला आवडेल अशीच भक्ती पाहिजे. नेरा जोडे दुसरा आपण घ्या. याची तोर भक्ती आवडते देवा. कोणती त्याला आवडते काय लागलं नाही. गंध धूप दीप लागला नाही. नैवेद्य लागला नाही. फुलं लागली नाही. काय लागलं नाही. साहित्यच काय लागलं नाही. त्याच्यापेक्षा बरे बोलू काय भक्तीचं स्वरूप आहे. न लगती सायास. दुसरं प्रमाण देऊ. न लगे तीर्थाचे भ्रमण. न लगे दंडन पूजन. न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन काही करावं लागेल तुम्हाला. काहीच नाही. सायास नाही. फक्त एकच करावं लागेल. समर्पणाचा भाव अंतःकरणामध्ये असावा लागेल. नेक्स्ट श्लोक सांगून घेऊ. ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्मांड ब्रह्मणामतम ब्रह्मेवते गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. प्रत्येक कर्म देवाला समर्पण या भावाने करावं लागेल. देवा पायी नाही भाव भक्ती वरिवरी भाव समर्पिला जीव नाही तरी देवीच्या. आपला जीव त्या देवाला समर्पण करावं लागेल. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी पूजा होते मुक्ता पळे या मंगळी.
तरच पूर्ण होती जीव. धरून ठेला तुका, धरून ठेला भाव. समर्पणाचा भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि परमात्मा पाहतो की तुम्ही काय दिले हे बघत नाही, त्याच्या पाठीमागचा भाव तो बघत असतो. जसं गजेंद्र आणि नक्र संकटामध्ये सापडले. गजेंद्राने दावा केला पण देवाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात आपल्याला रिकाम्या हाताने कधी जायचं नाही, सद्गुरूंच्या भेटीला आपल्याला रिकाम्या हाताने कधी जायचं नाही, काहीतरी द्यावं लागतं. मग फुल तोडलं, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं, ते फेकून दिलं, काय लागत नाही त्याला. हे पत्र पुष्प फळ हे बघावया मीशन जीव वाचोळी अमृता लाग भक्ती तत्व, काही लागत नाही. त्याच्या पाठीमागं फक्त भाव आहे का नाही एवढं मी बघत असतो. म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी दरावी तीच्या दया चित्ती दैसा भाव तया ठाई तैसा देवी. म्हणून अंतःकरणातलं तुमचं अंतःकरण जे प्रेम आहे देवाला दिलेलं त्या प्रेमाचा विचार तो देव करतो. म्हणून दोन प्रमाण सांगतो मतलब प्रेमे विण स्तुती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन व्रता दान प्रणता, प्रेमाविण भजन नाकाविण सांगता येत नाही. तुम्ही साखर खाल्ली कशी लागली, गोड लागली म्हणून सांगता, पण गोड लागली हे मुखानं सांगितलंय. तुम्ही साखरेचं वर्णन केलंय, ती गोड कशी म्हणून फक्त सांगता. की गोडी काढून दाखवते का बाजूला, नाही दाखवते. तसं भगवंताबद्दलचं प्रेम, निष्काम प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असावं लागेल. म्हणून तो निष्काम प्रेम त्याच्या अंतःकरणात आहे असा भक्त देवाला आवडतो. श्लोक सांगतो अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतवेका सर्वार्थ परित्यागी योग तो भक्त मला त्याचं अंतःकरण देतो. आणि अंतःकरण ज्या भक्तानं मला दिलेलं आहे त्याच भक्ताची मला भक्ती आवडते. अंतरीची घेतो गोडी आणि त्याच्या पाठीमागचा असताना प्रेम आहे त्या भक्तीच्या तो देव बघत असतो. अंतरीची घेतो गोडी पाये गोडी देव सोयरा सोयरा देव सोयरा माझ्या मुलीला तिथं सुख लाभेल का, मी सोय बघितली मुली आमच्या त्या ठिकाणी पाहुणे गेलो, आपली सोय तिथं होईल का, सोय बघितली सोयला म्हणतात. वारकऱ्याच्या बाबतीमध्ये तातस्मरणीय पूजनीय दुंडा मारण्याचे काम. गैरसोयीला सोय म्हणतो त्याला वारकरी म्हणतो. तिथं सोय बघून राहायचं नाही. गैरसोय आहे तरी चालेल, काय त्याची संबंध नाही, राहायला मला ठिकाण मध्ये बसवलं. तिथं सोय शब्दाचा अर्थ आहे सोयरा. पण तुकोबाईच एक प्रमाण असं ते प्राप्त करून गेले. ते माझे सोयरे सज्जन सांगत पायात विठोबाची, ते माझे खरे सज्जन आहेत सोयरे. देव सोयरीक साधतो, कुणाची साधतो, सोय बघून सोयरीक साधत नाही. सोय बघून जर त्यानं सोयरीक साधली असती तर दुर्योधनाचं घर सोडून पलीकडे विदुर काकाच्या घरी गेला नसतं. ठरलं ज्यावेळेला शकुनी मामाने सांगितलं युद्धाचा तह करण्याकरता देवी आला, पण त्याची सोय करा चांगली व्यवस्थित. सगळी सोय होती तिथं दुर्योधनाने केली, पण सगळी सोय महाराज तरी देवानी डावली, पुढे निघून गेली. पुढे निघून गेले तर राहिले कुणाच्या घरी, विदुराच्या घरी राहिले. दासीपुत्र गण्या विदुराच्या बक्षी शिकायला सगळ्यांना माहित आहे. बसायला जे पाठ दिला होता देवाला चौरंगाच्या पाठावर काकांची बायको काकी बसते, देव खाली बसताय. केळी सोडून दिल्या देवाला, केळीचा दावा काठी खात होत्या आणि
साली देव खात होते. विदुर काकांनी बघितलं, विचारलं कुठे गेलोय तू डोकं, की बायको काय करायला लागली, म्हणजे देव खाली बसले की वर बसली. देवाने काकांच्याकडे बघितलं, चाललंय ते बरं चाललंय आमचं, तुम्ही लक्ष घालू नका. लक्षात आल्यानंतर देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. मी मलाच विसरले. आपण आपल्याला विसरून जाणं ते खरं स्वरूप आहे. मीच मला विसरले ही त्या काकींच्या अवस्था. काकांनी पुन्हा देवाला केळी खायला दिली, गाभा दिला. देव म्हणले याच्यात गोडी नाही, की मगाची साली खाल्ल्यात त्याची गोडी होती याची नाही, ती मगाची केळी आणून द्या. आता जमल का ते नाही. भाव त्याच्या पाठीमागचा मला तो देव बघतो. देव सोयरा, देव सोयरा याच्या पुढे बोलतो. देवाला जात धर्म याच्या पलीकडे म्हणा. शबरी भिल्ल याच्यातली मनातली शबरी होती, पण उच्चिष्ट ते फळे खाये भिल्लीची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ त्याला ऐका माय आवडीची, बोरे खाय भिल्लीची. मला त्या भिल्लीची उष्टी बोरं देवाने खाली. बोरं उष्टी बघितली नाही, त्याच्या पाठीमागचा भाव देवाने बघितला. सोयरी साधी तिथं देव सोयरा दिनाचा. दिन शब्दाचा अर्थ ज्याला आधार नाही असा नाही, निराधार, त्याला जेव्हा दिन म्हणत नाही, आंधळ्या पांगळ्याचा असं म्हणत नाही. दिन शब्दाचा अर्थ बघायचा असेल तर अनन्य चिंतेने तुम्हाला स्वतःचा विचार करावा लागेल. एक आणि दिन शब्दाचा अर्थ, अनन्य या शब्दाने त्याचा अर्थ स्वीकारत असताना देवाच्या व्यतिरिक्त अन्य 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 जे असेल त्या सगळ्याचा त्याग करून फक्त त्याला स्वीकारणं, त्याला म्हणतात दिन. त्याला प्रमाण देतो. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विरुद्ध नाही बोलता तुका म्हणे नाही आता आली की दुसरी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू भगिनी चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, पुत्री पहिला पारू कृष्ण माझा. आता याच्या व्यतिरिक्त मला दुसरा कुठलाही देव माहित नाही आणि दुसरे मत नाही. आता नेहमी या चित्तापासून या माझ्या चित्तानं नेम केला तर तोच देव आहे. एक घरला चित्ती आणि रखुमाईचा पाहू. हे अंतःकरण देवाने बघितलं आणि मग तिथं देवाने सोयी साधली. याच्या अंतःकरणात शुद्ध आहे आणि ह्याचं चित्त हे मला दिलेलं आहे. तिथंच देवाने सोयी साधली. याच्यामध्ये बसतं कोण? गोपाळ. याच्यामध्ये बसतं कोण? गोपिका. याच्यामध्ये बसतं कोण? सगळे भक्त याच्यामध्ये बसतात. ते देवाला आवडतात. आणि म्हणून त्याच भक्ताला देवाने काय दिलं असेल? आपुलेच वैभवे शृंगारावे निर्मळे. सोपं सांगून थांबतो. काय वैभव दिलं? आपलं शरीर कसं आहे आणि देवाचं शरीर कसं आहे? काय केलं त्यानं आमच्यासाठी? काम कर्म अभिजात्री गुण पंचमहाभूतानी गिळलेली, रक्त रेख दुर्गंधी नरकौतानी भरलेली. ही जीवाचं शरीर रूपी शरीर वर्णन आहे. पण देवाचं शरीर कसं आहे? स्वगत सत्तेला आनंद मिळवणे, शुद्ध सत्वगुणी गेलेले, रत्नजडित गोंडे तुला श्याम सुंदर शोभलेली, कानोबा तुझी गोंगागी चांगली. त्या देवानं त्याच्याच नामानं आमचं अचूक शरीर शुद्ध केलं. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय, पवित्र ती बोले ती हत्याचा. पिकली असेल कडूपण गेले तैसे आम्हा केले कुणी? पांडुरंगे. काय झालं? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघ्यानंदाची सृष्टी झाली. आठवणा तो गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. त्यानं सगळं वैभव मला प्राप्त करून दिलं. आता त्यानं मला हे घर नाही, तर आता त्यानं मला निरंजने आम्ही बांधलेले घरी दिलं. एक दुसरं घर आई दिली. आता क्षमारूपी आई दिली. धैर्यरूपी बाप त्यानं मला मिळवून दिला. आता बायको कोणती आहे? शांतीरूपी बायको त्यानं मला मिळवून दिली. आता मला पुत्र पाहिजे आहे. बोधरूपी पुत्र मला त्याने मिळवून दिला देवाने. मित्रारूपी मित्र मिळवून दिला. 26 लक्षणं 16व्या अध्यायात मला त्या देवाने दिली. हे सगळं वैभव त्यानं मला करून दिलं. मला माझ्या ज्ञानोबाईचा 16 असा करा की रुक्मिणी त्यामुळे देवाला सांगावं. आणि तसा माझ्या ज्ञानोबाईचा 16 केला, समाधी 16, तसाच माझ्या नामदेवरायाचा करा, हे रुक्मिणी त्यामुळे देवाला सांगा. तेवढंच वैभव त्यांना प्राप्त करून दिलं. आपुले आत वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा सोयरा देवदिनाचा सोयरा. दृष्टांत तुम्हाला माहित आहे मला. गोपकांच्या बरोबर गोपाळांच्या बरोबर देवानी गौरियाची ताकदे कोण कोणी चांगली, त्यांच्या बरोबर महाराज देव जेवले. त्यांचा प्रसाद देवाने घेतला. एवढंच नाही, नामदेवरायांच्या बरोबर फिरविले देव जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. तो देव नामदेवाच्या हाताने महाराज दूध प्राशन केलं देवानी. नामदेवरायाला सुद्धा घास भरवला महाराज त्या देवानी. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबरायांना भोजन घेऊन ज्यावेळेला आईसाहेब गेल्या त्यावेळेला देवाने स्वतःच्या हाताने महाराजांना मुखामध्ये घास घातला.
आणि महाराजांनी देवाच्या मुखामध्ये घास घातला. कुणी काका काका विचारलं म्हणजे पोरग तिथं हजर. मला तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीची देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. अखंड परमात्म्याचं नामचिंतन करावं. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण या भूमिकेमधून करावं आणि आपली केलेली प्रत्येक भक्ती आहे की देवा प्रत्येक कर्म देवाला समर्पण या भूमिकेमधून जरी केलं तरी ती भक्ती देवाला समर्पण प्राप्त होत असते. त्याच्यामध्ये प्रेमाचा भाव अंतःकरणामध्ये असावा लागतो आणि अशी भक्ती केली तर परमात्मा आपल्याला त्याची जशी अवस्था आहे तशी अवस्था आपल्याला प्राप्त करून देतो. योग्यता आपली नसते पण करोनी उचित प्रेम झाली हृदयात. आपल्या हृदयामध्ये ती योग्यता तो देव निर्माण करतो आणि आपल्याला त्या पदावर प्राप्त करून देतो. तुका म्हणे जे बी सगळी प्रेम झाली प्रीतीची देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन केले एक माझे जीवने करविले तशी केली कटक वापरी देव तुका म्हणे देवी
आता ज्यांचं कीर्तन झालं त्यांनी ग्रामस्थांच्या सत्राला त्यांनी मान देऊन कार्यक्रमाला येऊन त्यांनी शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मार्गदर्शन नियुक्त करतो. तसेच आजची सकाळची संत पंगत आजचे कीर्तन झाले कीर्तनकार हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज कारंजकर यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मार्गदर्शन नियुक्त करतो. तसेच सकाळची संत पंगत